सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय। वाणी को पवित्र करने के लिए 2 मिनट के लिए राधा रानी भगवान कृष्ण का आश्रय लेते हुए बैठे स्थानों पर ताली सेवा देते हुए इस भजन से कथा में प्रवेश करते हैं। जो भक्त लोग गा सकते हैं वो गाइएगा, नहीं तो आप ओम नमो भगवते वासुदेवाय इस मंत्र का जाप कीजिए और हम भजन गाते हैं। जिनको आ जाए हमारे साथ ये गाना तो गा लेना। दोनों हाथ उठा करके स्थान पर ही ताली सेवा देंगे। सारी दुनिया है दीवानी राधा रानी आपकी। सारी दुनिया है दीवानी राधा रानी आपकी। सारी दुनिया है दीवानी राधा रानी आपकी। सारी दुनिया है दीवानी राधा रानी आपकी।
राधे जय राधे राधे जय राधे राधे जय राधे 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 कुंज विहारण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास, श्री वृंदावन को बास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम बपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। पुनः एक बार सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके रोज की तरह बड़ी प्रेम से और भाव से भगवान की जय जयकारा करेंगे। जय की आवाज सभी भक्तों की आनी चाहिए। बोलिए माखन चोर भगवान की, वृंदावन बिहारी लाल की जय, वृंदावन धाम की जय, जमुना महारानी की जय, भक्ति महारानी की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, व्यास जी सुखदेव जी सुत जी 88,000 शौनकादिक ऋषि परीक्षित जी महाराज की जय, गौ माता की जय, गंगा माता की जय, सदगुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय, आज के आनंद की जय। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्री राधे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरु भगवान श्री राधा माधव की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से प्रतिवर्ष की तरह दूसरे वर्ष में अपने इस अड़गांव सरक गांव में तालुका जिला छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र में ग्रामवासियों के द्वारा श्रीमद् भागवत कथा भक्ति अनुष्ठान महामहोत्सव का 7 दिन का आयोजन हुआ है। और पूर्व 2 दिनों से इस स्थान पर बह रही श्रीमद् भागवत कथा रूपी ज्ञान सरिता में स्नान करने के लिए आप और हम सभी लोग यहाँ पर पधार रहे हैं। आज कथा का 3य दिवस है। मंगलमय बेला में कथा में प्रवेश करके कथा को पूर्णता की ओर ले जाने की कोशिश करें। उससे पूर्व आज भी जो कथा प्रेमी भर भर के कथा पंडाल में उपस्थित है वह सभी वेदाध्ययन तत्पर लोक ज्ञानानिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य संप्रदाय की मंडली दृश्य अदृश्य शक्ति प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्ति शक्ति स्वरूपा माता बहने भगवत चरण कमलानुरागी सभी भक्तों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो। सूत महाराज 88,000 ऋषींना नैमिषारण्य तीर्थामध्ये कथा सांगतायत। प्रथम स्कंदामध्ये आपण प्रवेश केला होता। 5 पांडवांपैकी अर्जुन आणि 5 पांडवाची पत्नी द्रौपदी, भगवान श्री कृष्णाची सख्खी बहीण सुभद्रा
ही अर्जुनाची पत्नी. सुभद्रेला अर्जुनापासून अभिमन्यू नावाचा पुत्र झाला, जो भगवान श्रीकृष्णाचा सख्खा भाचा होता. कौरव आणि पांडवाचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये दुर्योधन जयद्रथ यांच्याकडून दुष्टतेनं भगवान श्रीकृष्णाचा भाचा चक्रव्यूहामध्ये अडकवून मारल्या गेला. अभिमन्यूची मृत्यू झाली महाभारताच्या युद्धामध्ये. अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती होती, म्हणून दुष्ट अश्वत्थामा जो गुरु द्रोणाचार्याचा पुत्र आहे, हा अश्वत्थामा दुर्योधनाचा शेवटचा सेनापती होता. पाची पांडवापैकी भीम आणि दुर्योधन हे गदा युद्धामध्ये निष्णात होते आणि भगवान श्रीकृष्णाचे मोठे सख्खे भाऊ बळीराम दादा यांचे गुरु होते. बळीराम दादाने यांना गदा युद्धाचं शिक्षण दिलं होतं. गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली वार केल्या जात नाही, कमरेच्या वरती मारायचं असतं. कौरवाचे वडील धृतराष्ट्र हे जन्मापासून आंधळे आहेत, म्हणून त्या धृतराष्ट्राची बायको गांधारी तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता, पतिव्रता का बड़ा तेज कहा गया है हमारे शास्त्रों में. कई सारी कथाएं ऐसी आती है, समय का अभाव है. ये तो शाम का समय है, अच्छी बात है, गर्मी भी कम लगती है, 2-2 बार स्नान करके आ रहे हैं तब थोड़ा बच पा रहे हैं. क्या धूप में बैठोगे क्या? ऐसा नहीं बैठ पाओगे ना, समय कम है. जैसे तैसे 1-1.5 घंटा मिल जाता है कथा कहने का, और हमको बड़ा दिक्कत हो जाता है. सब एडजस्ट करना पड़ता है, कभी कभी एक्सप्रेस लेना पड़ता है, कभी कभी पैसेंजर लेना पड़ता है. पतिव्रता का बड़ा तेज गाया गया है शास्त्र में. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीम तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. आमच्या भगवान दत्तात्रेयाची आई अनुसया खूप श्रेष्ठ पतिव्रता आहे. भगवान रामाची पत्नी सीता, ब्रह्मदेवाची मुलगी आणि गौतमाची पत्नी अहिल्या, रावणाची पत्नी मंदोदरी. पती आंधळा आहे म्हणून मलाही जग पाहण्याचा अधिकार नाही, या उद्देशानं गांधारीनं लग्न झाल्यावर जन्मभर डोळ्याला पट्टी बांधली. तिचे 99 पोरं मारले गेले महाभारताच्या युद्धात कुरुक्षेत्रामध्ये. सूत महाराज 88,000 ऋषीला भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये सांगतायत, नैमिषारण्य तीर्थामध्ये भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 99 पोरं मारले गेले. रडाव वाटला असेल तिला, ती रडली, पण तिनं डोळ्याची पट्टी उघडली नाही का. संकल्प केला होता, माझा नवरा पाहू शकत नाही, मी का पाहू. एकच पोरग वाचलं तिचं शेवटचं, दुर्योधन. दुर्योधनाला म्हणाली, बेटा तेरे 99 भाई युद्ध में मारे गए, मैं कितनी अभागी माँ हूँ रे, उनको नहीं देख पाई, लेकिन मैं तुझे देखना चाहती हूँ मेरे लाल. जा करके स्नान करके आ, लेकिन एक काम करना, माँ की आज्ञा का पालन करना, बदन पर कोई कपड़ा पहन करके मत आना. दुर्योधन आंघोळीला गेला, येताना बिना कपड्याचा येऊ लागला. भगवान श्रीकृष्ण मधात भेटले. अरे तुला काही कळतंय का? तू क्या दूध पीता बच्चा है क्या कोई रेंगने वाला बच्चा है? शादीशुदा है, आदमी है, शर्म नहीं आती? बिना कपड़े का माँ के दर्शन के लिए जा रहा है. अरे भैया कम से कम कमर से लेकर के जंघाओं तक तो कुछ लगा, कुछ लपेट. तो दुर्योधन ने क्या किया, वृक्ष के जो पत्ते होते हैं ना, बड़े बड़े वृक्षों को जो टहनियां लगी होती है ना, मोठ्या मोठ्या वृक्षांना ज्या फांट्या असतात आणि फांट्यांना पानं असतात, ते पानं घेतले आणि पानं कमरापासून तर गुडघ्याच्या वरती गुंडाळले. आई काय म्हणली होती बिना कपड्याचे? त्याचं कारण असं होतं, दुर्योधनाला ती पूर्ण वज्राचं करणार होती. यही तो सस्पेन्स है, यही तो अंदर की बात है. तिनं बिना कपड्याचं बोलवलं दुर्योधनाला. हे कृष्ण भगवंत भेटले याला, क्योंकि भगवान जिकडे कृष्ण तिकडे विजय, जिकडे कृष्ण तिकडे विजय है. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 7 आणि 8 श्रीमद भगवत गीता. जे धर्म जात आघवे युगी युगी म्या रक्षावे, अयसा ओगुहा स्वभावे आद्यु असे. अध्याय नंबर 4 ओबी नंबर 49 ज्ञानेश्वरी, ओबी नंबर 49 अध्याय नंबर 4 ज्ञानेश्वरी.
दुष्टों को मारने के लिए 1, सज्जनों का रक्षण करने के लिए 2 और बारंबार धर्म की स्थापना करने के लिए 3। इस उद्देश्य से भगवान का अवतार होता है, बारंबार होता है। दुर्योधन आई समोर गेला आणि दुर्योधनाची आई म्हणली, पहिल्यांदा मी तुला पाहते रे, तुझे 99 भाऊ मारले गेले, म्हणून कमीत कमी तू तरी जिवंत राहिला पाहिजे। मग मी काय करते, जीवनभर मी महादेवाची सेवा केली आहे। काय केलंय तिनं बघा, 1 लोटा जल चढ़ाने मात्र से क्या महादेव प्रसन्न हो जाएगी क्या? मैं उसको नकारता नहीं, लेकिन लोटा जल नहीं है। 1 लोटा जल के साथ में हम कितनी मालाएं भगवान शिव की फेरते हैं, जरा सोचा है इसके बारे में? क्या लोटा जल चढ़ाने से ही भगवान मिल गए होते हैं? तो पुराने जमाने में जो साधु महात्मा हजारों साल जंगल में जाकर के बड़े मुसीबतों का सामना किया करते थे, उनके शरीर की चमड़ी भी नहीं बचती थी, पूरा हड्डियों का ढांचा बन जाता था, तभी भी भगवान उनको स्वप्न में भी दर्शन नहीं देते थे। प्यारे, क्या भस्म लगाने मात्र से महादेव मिल जाएंगे? चलो ठीक है, कोई बात नहीं, लेकिन कितनी मालाएं हम जप करते हैं, बड़ा आवश्यक है। कोई भी पूजा करो, पूजा में कभी भी मौन नहीं होना चाहिए, क्योंकि हम मौन में पूजा करें तो समझ लेना हमको सुतक लग गया है। तुम्ही आरती जरी करत असाल ना, तुम्हाला जेवढे शब्द म्हणता येतात आरतीचे म्हटले पाहिजे। हाँ, अपने सनातन हिंदू धर्म में कोई आरती कर रहे हो, पूजा कर रहे हो, हरिपाठ कर रहे हो, काकडा कर रहे हो, बिना तिलक के नहीं करना चाहिए। शास्त्रामध्ये सांगितलं, ज्या घरामध्ये एखाद्याची मृत्यू झाली आहे त्या 10 दिवसातच फक्त गंध लावल्या जात नाही, म्हणजे गंध दूषित झालंय, मोकळं झालेलं नाहीये, ते सुतक आहे। जो माणूस पूजापाठ, हरिपाठ, काकडा, कीर्तनात, नीट ऐका, हे गरुड पुराणात लिहिलं, जो गंध लावित नाही म्हटले कथा ऐकताना सुद्धा समजावं त्याला सुतक आहे, कारण सुतकातच गंध लावल्या जात नाही। अपनी पहचान क्या है? इट इज अ ग्रेट हिप्नोटिज्म, महत्वाचं चेतना केंद्र है। हिंदू की पहचान है गंध, चंदन लगाना, कोई भी लगाओ, पीला लगा लो, केसरी लगा लो, सफेद भस्म लगा लो, गीला करके लगा लो। शिव महापुराण की कथा नहीं है, मैं उसमें घुसूंगा भी नहीं, क्योंकि घुस गया तो निकल नहीं पाऊंगा, ये रह जाएगा अपना, इसलिए अभी ज्यादा व्याख्या कोई नहीं, कथा के क्रम को आगे ले जाते हैं। जीवन भर तीन महादेवाची सेवा केली है, जीवन भर। ना मैं मीरा ना मैं राधा, फिर भी शाम को पाना है, पास मेरे तो कुछ भी नहीं है, चरणों में शीश झुकाना है। ना मैं मीरा ना मैं राधा, जब से तेरी सूरत देखी, कुसुम प्रेम की मूरत देखी। हे ठाकुर है गोविंद, अपना तुझे बनाना है, माझ तुला बनवायचं आहे रे कृष्णा। भगवान को पाना है तो मीराबाई बनना पड़ेगा, नहीं तो राधा रानी बनना पड़ेगा। और भगवान ऐसे फोकट नहीं मिलते, भगवान के लिए कुछ न कुछ चढ़ाना ही पड़ता है, कुछ न कुछ। भक्ति कहो, प्रेम कहो, भाव कहो, दक्षिणा कहो। आप रोज दर्शन करें और दक्षिणा चढ़ाए, इसलिए मैं नहीं कर रहा हूँ। आप हमारे वृंदावन में जाना, कौन कौन गया है वृंदावन, ऐसे दर्शन नहीं देते हैं ठाकुर जी का। हर ठाकुर जी के मंदिर में लगभग 10,000 मंदिर हमारे वृंदावन में है। हर किसी के घर को ही मंदिर बना लिया गया है, हर किसी का घर ही मंदिर है। और सबके घरों में जो ठाकुर जी, कृष्ण को ठाकुर कहते हैं ना, जो मूर्तियां होती हैं ना ठाकुर, वैसे तो वृंदावन में ठाकुर जी के मूर्ति को मूर्ति समझना भी पापी समझा जाता है, साक्षात विग्रह कहा जाता है। तो भगवान सोए होते हैं, ऐसा पर्दा लगाया होता है, और भगवान को देखना है, भगवान को जगाना है तो फिर पैसा देना पड़ता है भैया, ऐसे नहीं मिलते हैं। भगवान ने भी हमको सिखाया है। भगवान कृष्ण और बलराम कंस मामा को मारने को गए थे ना, तो कहा है पहली बार किसी व्यक्ति को, किसी साधु, किसी महात्मा के पास में खाली हाथ नहीं जाना चाहिए, बड़ा दोष होता है। कन्हैया ने दाऊ भैया से कहा था, मामा को पहली बार मिल रहे, मामा को तो मारने भी वाले हैं, अब तो कोई मिठाई के दुकान में जाकर के मिठाई लाने का भी समय नहीं बचा, ये हाथी को हमने मारा है, हाथी के दांत तोड़ लेते हैं। कुलवई पिंड नाम के हाथी को जमीन पर पटक करके जो मार दिया था ना, उसके दोनों दंत जो है, दांत उखाड़ लिए और मामा को भेंट में दिए।
म्हणून तुम्ही कथेमध्ये कधी याल ना, तर कथेमध्ये कधी आल्यावर दर्शनाशिवाय जाऊ नाही आणि काहीतरी दिलं पाहिजे. तुम्ही मला द्याव म्हणजे असं नाही. असं काही आहे का तुम्ही 5-10 रुपये दिले म्हणजे खूप मी बिल्डिंग बांधेल? ये शास्त्र मैंने सिखाऊ का तो कौन सिखाएगा? कहने का तात्पर्य और अभिप्राय ये है, किसी महात्मा के पास में जाओ, किसी संत के पास में जाओ, भगवान के मंदिर में जाओ, किसी बड़े बुजुर्ग को मिलने के लिए जाओ, कभी भी खाली हाथ नहीं जाना चाहिए. और मैं दूसरा उदाहरण आपको कहने जा रहा हूं. भगवान कृष्ण बलराम जी का व्रतबंध संस्कार हुआ और विद्याभ्यास ग्रहण करने के लिए 64 दिनों के लिए बलराम और कृष्ण जो है मथुरा से कंस मामा को मारने के बाद में उग्रसेन दादाजी को राज तिलक करने के पश्चात जब उनकी मौंजी बंधन हुआ तो विद्याभ्यास ग्रहण करने के लिए उज्जैन में जाकर के पहुंचे सांदीपनि गुरुदेव के आश्रम में. वहां पर सुदामा मित्र ब्राह्मण जो था उससे मित्रता उनकी हुई. 64 दिनों में भगवान ने वहां पर कई सारे विद्याओं का ग्रहण किया, कई सारे विद्याएं भगवान कृष्ण बलराम ने सीखी. लेकिन जाते वक्त क्या लेके गए थे? हवन की लकड़ियां लेकर के गए थे. पेड़ की लकड़ियां काटी थी उन्होंने. क्या कहते हैं भगवान भी, खाली हाथ बिल्कुल नहीं जाना चाहिए. ये भगवान ही हमको सिखा रहा है. कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणून महादेवाच्या मंदिरात कमीत कमी पाणी, भस्म, बेल घेऊन जातो ना आपण, खाली हात कभी नाही जाणार. बरं काहीच नाही म्हणले तुमच्याकडे तर कमीत कमी दुसरा हात आणि तिसरं मस्तक. हे मी कशा करता सांगतोय? विषय बघा किती व्याख्या वाढली, म्हणून घुसायचं नव्हतं. तिनं जीवनभर महादेवाचा जप केलाय, साधना केली आहे. कोणी? गंधारीनं. आणि मग साधना केली तर डोळे बंद करून केली आहे. डोळ्यामध्ये तेज आहे साधनेचं आणि त्या तेजानं ती दुर्योधनाचं शरीर वज्राचं करणार आहे. म्हणजे 99 भाऊ मारले ना तुझे पांडवानं, तुला ते मारू शकणार नाही हे त्याचं कारण होतं. म्हणून म्हणली होती बिना कपड्याचं ये. पण हे येड कृष्णाचं ऐकून झाडाचे कपडे घालून गेला, कमरेपासून तर गुडघ्याच्या वरती, मांडीपर्यंत. गांधारीनं डोळ्याची पट्टी उघडली आणि डोळ्याची पट्टी उघडून गांधारीनं जेव्हा याला पाहिलं, तिच्या डोळ्यातनं, दोन्ही डोळ्यातनं तेज बाहेर पडलं आणि ते सगळं तेज दुर्योधनाच्या डोक्यापासून, बरं का, डोक्यापासून तर पायापर्यंत सगळीकडे गेलं, सगळीकडे गेलं. म्हणजे ते तेज दुर्योधनाच्या शरीरावर जिथं जिथं गेलं तो भाग गांधारीनं आपल्या डोळ्यातल्या तेजानं दुर्योधनाचा वज्राचा केला. पण हा भाग त्याचा कच्चा राहिला, कमरापासून तर मांडीपर्यंतचा. का कारण त्यांनी तिथे झाडाचे जे पानं आहे ते गुंढाळले होते. आणि म्हणून भीमाला युद्धाचा नियम मोडावा लागला भगवान श्रीकृष्णाचा ऐकून. गदा युद्धामध्ये कमरेच्या वरती मारतात, तरी कमरेच्या खाली मारावं लागलं. का? त्याला कुठेही मारलं ते मरतच नव्हतं, हसत होतं जोर जोरात. माहिती आहे तुम्हाला सगळ्याला, जोर जोर से हंसने लगा. अरे भीम भैया ने तो 10,000 हाथियों का बल है लेकिन कोई मायने नहीं रखा. 10,000 हाथियों का बल है लेकिन वो बल प्रयोग नहीं कर रहा था. आणि मग कृष्णाचा ऐकून याच्या मांड्या विदीर्ण झाल्या. बळीराम चिडले. बळीरामाला समजवलं कृष्णानं, माणसानं धर्म कोणासोबत जपावा किंवा कोणासोबत निभवावा माहिती आहे? जो धर्माचं पालन करतो त्यानंच म्हणावं की धर्मावर चला. स्वतःच धर्माचं पालन करायचं नाही, लोकांना सांगायचं आम्ही तुम्हाला सांगायचं ना, आम्ही काहीच नाही करायचं बरं का, काहीच नाही, उठायचंच नाही, पूजा नाही, पाठ नाही, जप नाही. काय प्रभाव पडणार आहे का समाजावर त्याचा? हा, कारण की सांगणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार पाहिजे ना. सांगणारं किती पाण्यात आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. किती जप तप साधना आहे, किती काही. लक्षात घ्या, दुर्योधनाच्या मांड्या विदीर्ण झाल्या. महाभारताच्या युद्धाचा प्रसंग थांबला. संध्याकाळची वेळ आहे, अश्वत्थामा आला. दुष्ट अश्वत्थाम्यानं दुर्योधनाला चांगलं वाटेल म्हणून रात्री युद्धाचे नियम परत मोडले. सूर्यास्तानंतर पुन्हा बाण चालवत नसतात एकमेकावर. पांडवाच्या शिबिरामध्ये अश्वत्थामा घुसला आणि अश्वत्थामानं हातामध्ये तलवार घेतली किंवा त्याच्यामध्ये धनुष्य बाण होता आणि त्यानं 5 पांडवाचे पोरच मारून टाकले, पांडव समजून, आणि त्यांच्या माना कापून आणल्या आणि त्या माना कापातून दुर्योधनाला दाखवले. दुर्योधनाला ते चांगलं वाटलं नाही. शेवटी दुर्योधन मरण पावला. त्याचे अंतिम संस्कार करण्यात आले, ते अश्वत्थाम्यानंच केले. सकाळी उठून पाहते, बड़ा ही करुणाजनक प्रसंग है. माँ द्रौपदी की आंखों से अश्रुधाराएं बहने लगी. सोचो, एक भी बच्चा हो, जैसा भी हो, होशियार हो, मूर्ख हो, तो हम अपने माँ को तो अपना पुत्र, अपना लाला बड़ा प्यारा लगता है. कौन सी ऐसी माँ है? अपना पुत्र जैसा है वैसा उसके लिए प्यारा है. 5-5 पुत्र उसके चले गए. द्रौपदी हाय 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 कर करके रोने लगी. किसने किया? पता चला अश्वत्थामा ने. अश्वत्थामा को मारो. भगवान कृष्ण ने अर्जुन से कहा,
लेकिन द्रौपदी ने कहा यह हमारे गुरुदेव का पुत्र है, गुरुदेव की हत्या हो चुके हैं महाभारत के युद्ध में, इसको मत मारो। गुरुदेव जाकर के पहले ही गुरु माँ दुखी है, इसको यदि मार दिया तो गुरु माँ को मेरे जैसा दुख हो जाएगा। दूसरे के भले का विचार जिसके मन में आ जाए उसी का लाभ होता है। दूसरे के भले का विचार जिसके मन में आ जाए उसी का लाभ होता है। भला का उल्टा करके देखिए क्या होता है, लाभ। पहले तू किसी का भला कर, फिर तेरा लाभ हो जाएगा, वरना चौका लग जाएगा। दूसरे के भले का विचार जिसके मन में आ जाता है उसी का लाभ हो जाता है। अश्वत्थाम्यानं दुष्टता केली, बरं त्याला सोडलं, त्याच्या डोक्यावरचं मणी काढून घेतला भगवान श्री कृष्णानं। और तू न तो मरेगा न तो जिएगा। 7 चिरंजीवापैकी अश्वत्थामा अजूनही जिवंत है, अभी भी जीवित है अश्वत्थामा। ऐसे 7 लोग हैं जो गए नहीं अभी। अश्वत्थामा, बलिर्व्यास, हनुमंत विभीषण, कृपा परशुरामश्च सप्तेता चिरजीविनः। आज भी है हनुमान जी, परशुराम जी है, कृपाचार्य है, दैत्यराज बलि है जिसको भगवान वामन ने पाताल भेज दिया था, आज भी है। अश्वत्थामा आज भी है। ऐसा कहा जाता है जो हिंदू शेर थे सबसे पहले उत्तर भारत में, हिंदू राजा पृथ्वीराज चौहान, उनके बाद में तो कोई हिंदू राजा हुआ नहीं उधर, और हिंदू शासन तो लगभग समाप्त हो गया था पृथ्वीराज चौहान जी के बाद में। तो पृथ्वीराज चौहान जो शब्द भेदी बाण चलाते थे ना, तो ऐसा कहा जाता है कि साक्षात उन्होंने अश्वत्थामा का दर्शन किया था, और अश्वत्थामा ने पृथ्वीराज जी चौहान को स्वर्गीय पृथ्वीराज चौहान जी को ये शब्द भेदी बाण चलाने की ज्ञान दिया था, शिक्षा दी थी। आंधळा केलं होतं मोहम्मद घोरीनं, कोणाला? मोहम्मद गजनीनं पृथ्वीराज चव्हाणाला। तर त्याचा आवाज ऐकून त्यांनी बाण चालवला होता हा अश्वत्थामा। या अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडलं, ब्रह्मास्त्र सोडलं, अर्जुनाकडे सोडलं, अर्जुनानंही सोडलं। व्यास म्हणले तुम्हाला काही कळतं का, हे ब्रह्मास्त्र दोन्ही एकमेकाला लागले तर जग जाईल ना जळून, मग मी काय करू, क्योंकि लोहे को लोहा ही काटता है। इस मूर्ख ने ब्रह्मास्त्र छोड़ा गुरुदेव, तो मैं क्या करूं? भगवान कृष्ण की आज्ञा से मैंने भी ब्रह्मास्त्र ही छोड़ दिया। व्यास ने कहा दोनों को मैं आज्ञा देता हूं, दोनों अपना अपना ब्रह्मास्त्र वापस ले लो। और व्यास जी ने, महर्षी वेदव्यास, कृष्ण द्वैपायन व्यास प्रकट झाले। अश्वत्थाम्यानं फेकलेलं ब्रह्मास्त्र त्यांनी असं उजव्या हातानं असं ताडून धरलं, आणि अर्जुनानं फेकलेलं ब्रह्मास्त्र असं उजव्या हातानं ताडून धरलं, आणि दोघाला सांगितलं ब्रह्मास्त्र वापस लो। अर्जुनानं वापस घेतलं, पण अश्वत्थामाला वापसच घेता येईना का? ते हसायला लागलं। ते म्हणलं गुरुदेव, मेरे पिताजी ने मुझे ब्रह्मास्त्र छोड़ने का मंत्र सिखाया है लेकिन वापस लेने का मंत्र नहीं सिखाया है। तो व्यास जी को बड़ा गुस्सा आ गया जिन्होंने इस भागवत की रचना की। कृष्ण द्वैपायन व्यास कहते हैं, अबे मूर्ख, अबे मूर्ख, 5 बालकों की रक्त के हत्या में डूबे हुए मूर्ख कहीं के, अबे जब तुझे ब्रह्मास्त्र छोड़ने का ज्ञान नहीं था, वापस लेने का ज्ञान नहीं था, तो छोड़ा क्या? अब कम से कम इस ब्रह्मास्त्र की दिशा बदल। जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात ना, म्हण आहे मराठीत, थोडं बदलू का त्याला आता? मेलं तरी जात नाही, मेल्याशिवाय जात नाही। त्याने एक तर पांडवाच्या 5 पोरांच्या माना कापल्या, याच्यावर थांबला नाही, पुन्हा ब्रह्मास्त्र सोडलं। बरं, वापस घ्यायचा मंत्र माहित नव्हता पण सोडलं। कमीत कमी व्यास म्हणले बाबा अर्जुनाला वापस घेतलं, तू वापस घे। म्हणे मला वापस घेता येत नाही, फक्त सोडता येतं। मग कमीत कमी दिशा बदल। पुन्हा काय दुष्टता केली त्यांनी? अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू युद्धात मारला गेला, त्याची बायको उत्तरा गर्भवती आहे, पोटात कोण आहे? राजा परीक्षिती आहे, ज्यानं शुकाचार्याकडून मुख्य भागवत ऐकलंय। त्याला मारण्याकरता ते ब्रह्मास्त्र त्याने उत्तरेच्या गर्भाकडे सोडलं, आणि उत्तरेच्या गर्भाकडे 33 ब्रह्मास्त्र जेव्हा येऊ लागलं तेव्हा ती भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करू लागली, पाही पाही महादेव देवं देव जगदपते। ते ब्रह्मास्त्र गेलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झालं, आणि उत्तरेच्या गर्भाचा त्यानं नाश केला असं वर्णन आहे। ती रडू लागली जोर जोरानं। भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले। भगवान श्रीकृष्णानं सूक्ष्म रूपानं उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला। नुसता प्रवेश केला नाही तर मेलेला उत्तरेचा गर्भ जो परीक्षिती वाढत होता त्याला जिवंत केलं। नुसतं जिवंत केलं नाही तर 9 महिने 9 दिवस भगवान श्रीकृष्ण उत्तरेच्या गर्भामध्ये राहिले, आणि गर्भामध्ये राहून त्या गर्भाचं परीक्षण केलं। परीक्षण, परी, आणि त्या परीचा जन्म या क्षितीवर झाला, इति नाम परीक्षिती। वही परीक्षिती राजा बन गया, वही अर्जुन का पोता बना, वही अभिमन्यु का पुत्र बना। अश्वत्थामोपसृष्टेन ब्रह्मशिष्णोरुतेजसा उत्तराया हतो गर्भे ईशेण जीवित पुनः। मेलेल्याला जिवंत केलं, त्याचं नाव परीक्षिती ठेवलं। 8 वर्षाचं त्याचं वय झालं। कृष्णानं अवतार संपवला, पांडवांना वाईट वाटलं, राजा परीक्षितीला हस्तिनापुराचा राजा केलं।
आणि पांडवांनी हिमालय प्रदेशामध्ये समाधी घेतली। 12 वर्षाचं वय झालं परीक्षितीचं वय 12 वर्षाचं झाल्याच्या नंतर एक उत्तर नावाचा गंधर्व होता सुजी सांगतायत, त्याची मुलगी होती इरावती। त्या इरावती सोबत राजा परीक्षितीचं लग्न झालं। परीक्षिती राजा व्हायच्या अगोदर इकडे पांडवांच्या आणि कौरवांच्या युद्धामध्ये आंधळ्या धृतराष्ट्राचे 100 मुरं मारले गेले होते, म्हणून आंधळ्या धृतराष्ट्र आणि गांधारीला उपदेश केला विदुरानं। पण विदुराला वाईट बोलला कोण? धृतराष्ट्र, की माझ्या भावाच्या म्हणजे पांडूच्या मुलाच्या पांडवांकडनं तू लढला, मला उपदेश करतोय। वास्तविक आता काही संबंध नव्हता विदुराचा। ज्या भावाची सेवा केली तो वाईट बोलला। विदुर काका तीर्थयात्रेला निघाले, 3ऱ्या स्कंदामध्ये येतात आणि इकडे उद्धवाला भेटतात। इकडे राजा परीक्षिती राजा झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण निघून गेले, पांडव निघून गेले आणि लगेच कलियुग लागला होता। आणि कलियुग लागल्यामुळे जिकडे तिकडे पाप होतं, कुठेच लोक धर्म करत नव्हते। आणि कलियुग में जो धर्म है, धर्म ने बैल का रूप धारण किया है और पृथ्वी ने गौ माता का रूप धारण किया है। गौ रूपी पृथ्वी रोने लग गई। क्यों? क्योंकि कलयुग नाम के दुष्ट राक्षस ने हाथ में शस्त्र लिया और उसने धर्म रूपी बैल को मार मार करके लूला लंगड़ा बना दिया। धर्म के 4 चरण है ना, धर्म रूपी बैल के 4 युग पहा तुम्ही, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। सत्ययुगामध्ये धर्म 4 पायावर उभा होता। त्रेतायुग त्याचं नावच आहे 3 पायाचं म्हणून त्रेतायुग। त्रेतायुगामध्ये धर्मरूपी बैलाचा 1 पाय तोडला आणि 4 पायाचा धर्मरूपी बैल 3 पायावर आणला। द्वापार युगामध्ये धर्मरूपी बैलाचे 2 पाय तोडले आणि तो 2 पायावर आणला। आता कलियुगामध्ये धर्माला जे 4 पाय आहेत त्याचे 3 पाय लंगडे, 1च पाय आहे। सत्य हा धर्माचा पहिला पाय आहे, दया हा धर्माचा 2रा पाय आहे, शौच हा धर्माचा 3रा पाय आहे आणि दान हा धर्माचा 4था पाय आहे। सत्य म्हणजे खरं, शौच म्हणजे शब्द एक आहे पण त्याचे अर्थ 3 होतात। शौच म्हणजे सकाळी सगळ्यात आधी आपण ज्याच्याकरता जातो, ज्या क्रियेकरता जातो त्यालाही शौचच म्हणतात। गो टू द टॉयलेट, शौच, बरोबर। 10 दिवस माणूस जर का मरण पावला तर त्या सुतकाला सुद्धा संस्कृतमध्ये शौच असं म्हटलेलं आहे। 10 दिवसाचं शौच। सकाळी प्रातविधीला जाणे त्यालाही शौच म्हणतात, 10 दिवसाचे जे सुतक आहे त्यालाही शौच म्हणतात आणि तपश्चर्या जो माणूस करतो त्यालाही शौच म्हणतात। शब्द प्रयोग एक आहे, अर्थ 3 आहे, एकच व्याकरण, अर्थ 3। कोणता शौच? शांततेवाला, तपश्चर्येचा शौच। शौच हा धर्माचा 2रा पाया आहे, दया हा धर्माचा 3रा पाया आहे आणि दान हा धर्माचा 4था पाया आहे। म्हणून सांगितलं दान दिलं पाहिजे आणि खूप दिलं पाहिजे आणि दानही सत्पात्री केलं पाहिजे। तुम्ही मला जर का 5 रुपये दिले तर त्या 5 रुपयाचं मी काय केलं पाहिजे? सांगा ना, काय केलं पाहिजे? त्या 5 रुपयाचं कमीत कमी चहा, पत्ती, साखर, फार फार तर पतंजलीचा बिस्किट पुडा खाल्ला पाहिजे। आता याच्या उलट विचार करा, तुम्ही जर का एखाद्याला 5-10 रुपये दिले, त्यांनी जर का त्याची सिगरेट पिली किंवा बिडी पिली तर देणाऱ्याला सुद्धा दोष आहे, कारण की दान तुम्ही सत्पत्री दिले नाही। म्हणून जे दान दिलं जातं म्हणले, दान देणाऱ्यामध्ये 3 जणांचा फायदा येत आहे। तुम्ही दान दिलंय म्हणून तुमचा फायदा आहे, ज्याच्या नावानं दान दिलाय त्या पित्राचा फायदा आहे 2, आणि ज्याला दान दिलंय घेणारा जर का अधिकारी असला तर त्याचा फायदा आहे 3 जणाला। आणि कलियुगामध्ये धर्माचा 1च पाय शिल्लक आहे, दानम परमभूषणस्य। आणि ते दान तुम्ही सप्त्याला देतायत, वर्गणीला देताय, इथं कथेला देतायत, म्हणून हे चाललंय म्हणले आपलं, तुमचंच नाही। सगळ्या जगात सप्त्याला वर्गणी देतात लोक, कमी असू द्या जास्ती असू द्या, आपल्या आपल्या पद्धतीने आपण देतो। वर्गण्यात जर का देण्यानं लोकांना बंद केलं तर कॅसेटवर ऐकावं लागेल आपल्याला हे बाबा महाराज सातासारखं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नुसतं कॅसेटमध्ये ऐकायचं आणि शांत बसायचं। लोकांना जर का 1ही रुपया नाही झाला तर आपण करू शकणार आहे का? हा कलियुगाचा एकमात्र पाय शिल्लक आहे, दान। 3 पाय तोलडे होते। राजा परीक्षिती रस्त्यानं चालला होता, घोड्यावर बसला, त्यानं पाहिलं माझ्या राज्यामध्ये कोणीतरी धर्मरूपी बैलाला मारतोय आणि पृथ्वी रडते आहे। राजा परीक्षितीला तिने आवाज दिलाय, कृष्ण निघून गेले, कलियुग लागलं होतं। कलियुग म्हणजेच पाप म्हणजेच कलियुग आहे। राजा परीक्षितीनं हातामध्ये तलवार घेतली आणि जो कलियुग धर्मरूपी बैलाला मारत होता, मारता 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 त्या धर्मरूपी बैलाचे 3 पाय तोडून टाकले कोणी? कलियुगानं। हे तर शुकर आहे राजा परीक्षिती वेळेवर आला, तो जर का वेळेवर आला नव्हता कलियुग 4थाही पाय तोडायच्या तयारीत होता आणि दान नावाचा पाय जर का तोडून टाकला असता राजा परीक्षिती यायच्या आधी, त्या कलियुगानं धर्मरूपी बैलाचं तर 1ही रुपया कोणी कोणाला दिला नसता।
ते तर राजा परीक्षितीचे उपकार मानले पाहिजे. आपण वेळेवर गेला आणि एक पाय त्यानं त्या धर्मरूपी बैलाचा वाचवला. क्यों? धर्मरूपी बैल को तू मार रहा है, अब तो तेरी खैर नाही, तुझे मरना पडेगा. आणि राजा परीक्षितीनं कलियुगाच्या गळ्यावर तलवार ठेवली. कलियुग म्हणू लागला, राजा माझी काही चुकी, हे माझं युग आहे. कली हे पापाची मूर्ती नाम खडक घेऊ आधी. जिथे कलियुग आहे तिथेच पाप आहे, आणि जिथे पाप आहे तिथे कलियुग आहे. राजा तुम्हाला जागा वाटून दे. शरण आलेल्या माणसाला जीवनदान देणं हिंदू संस्कृतीचा नियम आहे. राजा परीक्षितीनं कलियुगाला 4 जागा वाटून दिल्या. नीट ऐका, राजा परीक्षितीनं कलियुगाला 4 जागा वाटून दिल्या. पहिली जागा द्यूत. पहिली जागा काय? द्यूत म्हणजे हे काही लोक लावतात ना मटका, केबीसी, पत्ते, म्हणजे याच्यामध्ये याचा ज्याला जास्ती नाद आहे समजावं तिथं कलियुगाची दृष्टी आहे. द्यूत. दुसरं जागा मद्य. मद्य म्हणजे नाही का आता ब्रँड एसी ओसी मॅकडॉल विस्की रम ब्रँडी, हे मद्य म्हटलंय त्याला. कलियुगाची दुसरी जागा आहे भागवतात ती. द्यूत 1, मद्य 2, स्त्री संग 3, स्त्रीवर वाईट दृष्टी ठेवणे. तिसरी जागा आहे कलियुगाची. हिंसा 4, मारामारी वगैरे. द्यूत 1, मद्य 2, स्त्री संग 3, हिंसा 4, आणि 5वी उपजागा दिली सोनं. सोनं म्हणजेच पैसा. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राणन. तुका म्हणे धन कोणाचे, धन कुबेराचे. आणि सोन्यातही कलियुगाच आहे. 5वी उपजागा सोनं त्याला वाटून दिली. तो म्हणला, राजा तुम्हाला एवढ्या जागा वाटून दिल्या तर माझी एक इच्छा आहे, तू माझ्याकडून एक भेट घ्यावीस. कोणाकडून काय घ्यावं हेही कळायला पाहिजे. तो म्हणला, मला नको. राजा तू जर का मी दिलेली भेट घेतली नाही तर मी असं समजेल तुम्हाला माफ नाही केलं. बरं घेतो. काय आहे? दुष्ट कलियुगानं कंसाचा सासरा जरासंध, जरासंधाच्या राज्यकोशातून एक मुकुट आणलेला होता सोन्याचा. कोणाकडून आणला होता तो? जरासंधाकडून. जरासंधाकडून आणलेला मुकुट कलियुगानं कोणाला दिला? कोणाला दिला? त्याचा नव्हता, जरासंधाचा होता. जरासंध इतका दुष्ट होता की त्यानं कितीतरी राजे कोंडून ठेवले होते. त्या दुष्ट जरासंधाचा सोन्याचा मुकुट या दुष्ट कलियुगानं आणला. दुष्टाचा मुकुट दुष्टानं आणला, आणि दुष्टाचा मुकुट दुष्टानं आणून सज्जनाला दिला. लक्षात येत आहे का? आणि तो मुकुट दिल्यानंतर आता सोन्यातही कलियुग आहे ना, तोच मुकुट राजा परीक्षितनं डोक्यात घातला. आणि डोक्यात घालून नेमकं तुकाराम महाराज म्हणाले ना गाथ्यामध्ये, देवासमोर दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुकजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला हा भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. 1118 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. बाबा चांगली बुद्धी नसेल द्यायची तर नको देऊ, पण कमीत कमी वाईट बुद्धी तरी नको देऊ. राजा परीक्षितीला काय वाईट बुद्धी आली? आपल्या बापदासाचा मुकुट जे पांडवानं त्याला राजा केलं होतं तो मुकुट त्यानं घरी ठेवला, आणि या दुष्ट कलियुगानं दिलेलं मुकुट डोक्यात घातला. सकाळपासूनच त्याच्या डोक्यात पापाचे विचार यायला लागले. कधीच नाही आले ना, पण हे कळायला पाहिजे. आणि कलियुगानं दिलेला मुकुट डोक्यात घातला आणि घोड्यावर बसला आणि जंगलात शिकारीला गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, शिकार काही भेटली नाही. त्रशाक्रांत झाला, गळा कोरडा पडला. पाणी पिण्याकरता समोर एक आश्रम दिसला. तो आश्रम या ठिकाणी श्रमिक नावाच्या ऋषीचा होता. श्रमिक नावाच्या ऋषीच्या आश्रमात राजा आला, घोड्यावर खाली उतरला. ऋषी ध्यान निमग्न अवस्थेमध्ये बसले होते. मला पाणी द्या, मला पाणी द्या, मला पाणी द्या, 3दा याचना केली, पण राजा परीक्षितीला काही उत्तर दिलं नाही ऋषीनं. जो राजा परीक्षिती गोब्राह्मण प्रतिपालक आहे त्याच्या मनामध्ये आज अभिमान जागृत झाला. लगता है ये साधू ढोंग कर रहा है, सोंग रचा रहा है. मेरे जैसा राजा इसको पानी मांग रहा है और ये नौटंकी कर रहा है, आंखें बंद करके बैठ गया है, मुझे कोई जवाब नहीं देता. लगता है इसकी मत मारी गई है. अरे उसकी नहीं मारी गई है, तेरी मारी गई है. क्यों? क्योंकि तूने सर में आज पाप को पहना है. तूने अपने बाप दादा का मुकुट नहीं पहना. वो यदि पहन लिया होता तो ये पाप नहीं होता. खांद्याला जो धनुष्य होता, राजा परीक्षितनं खांद्यावरचा धनुष्य काढला, आणि त्या श्रमिक ऋषीच्या आश्रमाच्या अंगणात एक सर्प मरून पडला होता. एक मेलेला सर्प पडलेला होता. धनुष्याच्या एका टोकानं मेलेला सर्प उचलला आणि तो मेलेला सर्प उचलून श्रमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. निंदनीय कृत्य केलं, आणि राजा हे वाईट कृत्य करून आपल्या हस्तिनापुराला वापस आला. श्रमिक ऋषीचा मुलगा श्रंगी ऋषी, त्याचं 7 वर्षाचं वय आहे. तो कौशिकी नदीवर आंघोळी करता गेला होता, आणि आंघोळ करून कमंडलू मध्ये त्यानं पाणी आणलं होतं आपल्या वडिलांच्या पूजेकरता. खेळत खेळत तो मुलांसोबत आला. त्यानं पाहिला आणि तळपायची अगर मस्तकाला गेली. किसी ने तो भी ये अनहोनी हरकत कर दी, मेरे पिता के गले में मेरा हुआ सर्प डाल दिया, उससे सहा नहीं.
कमंडलू का जल हाथ में लेकर के उसने श्राप दे दिया, जिस किसी व्यक्ति ने ये गलत कर्म किया, जिस किसी ने ये दुस्साहस किया है, मेरे पिता के गले में मरा हुआ सर्प डाला है, उस व्यक्ति की आज के 7वें दिन तक्षक नाग के काटने से मृत्यु हो जाएगी। ज्याने कोणी हा सर्प माझ्या वडिलाच्या गळ्यात टाकला असेल त्या व्यक्तीला तक्षक नाग डसेल आणि त्याची मृत्यू होऊन जाईल 7व्या दिवशी। असा श्राप कोणी दिला? श्रंगी ऋषीने दिला। हा श्राप श्रमिक ऋषीने ऐकला, ज्यांच्या गळ्यात साप टाकला होता। त्यांनी डोळे उघडले, अरे पुत्रा हे काय केलं तू? काय केलं म्हणजे बाबा? अहो ज्यांनी तुमच्या गळ्यामध्ये साप टाकला त्याला श्राप दिला? अरे रे तूने बहुत गलत कर दिया। अहो कसं गलत केलं? अरे बेटा, ज्या राजानं माझ्या गळ्यात हा सर्प टाकला त्याची काही चुकी नाही आहे। अरे हे पाप त्यांनी नाही केलं रे, त्याच्या डोक्यामध्ये बसलेल्या कलियुगानं त्याच्याकडनं हे पाप करून घेतलं। ओढाळ्याच्या संगे सात्विक नाडली नाही का ते तुकाराम महाराजांचे अभंग। एका दुसऱ्याच्या चारा पीक खाणारी, चोरून खाणारी जी गाय होती त्याच्यासोबत चांगल्या गायीनं मार खाल्ला होता, हे तसं। अरे त्या राजाची चुकी नव्हती, त्याच्या डोक्यामध्ये बसलेल्या कलियुगानं हे केलं। मग आता बाबा, आता तर तो श्राप दिला, त्याच्यामध्ये काही प्रायश्चित्त नाही, जे होणार ते होणार, पण राजाला जाऊन सांग बाबा कमीत कमी तुझं आयुष्य 7 दिवस राहिलंय। ठीक आहे बाबा। श्रंगी ऋषी हस्तिनापुरामध्ये आला, राजा परीक्षितीला नमस्कार केला। महाराज मला सांगताना खूप वाईट वाटतंय, पण क्षमा करा। अहो आज दुपारी तुम्ही ज्या ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला ना, मी त्यांचा मुलगा आहे श्रंगी, आणि माझ्या वडिलाच्या गळ्यात मी सर्प पाहिला आणि माझी तळपायची आग मस्तकाला गेली। मला काही सुचलं नाही, क्रोधाच्या आवेशामध्ये येऊन मी हातामध्ये पाणी घेतलं आणि श्राप दिला की ज्यांनी कोणी हा सर्प माझ्या वडिलाच्या गळ्यात टाकला असेल तो आजच्या 7व्या दिवशी तक्षक नागाच्या डसण्यानं मरेल। महाराज तुमचं आयुष्य 7 दिवस राहिलंय, तुम्हाला 7व्या दिवशी तक्षक डसणार आहे आणि तुमची मृत्यू होईल। तुम्हाला काही पुण्यकर्म करायचं असेल तर करा। हे सांगून श्रंगी निघून गेला। राजा परीक्षिती घाबरला, गंगा नदीच्या तटावरती आला, भव्य मंडप दिला, सगळे साधु संत जमा झालं। मी मरणार है, मुझे मरने से डर नहीं लगता, लेकिन मरने के बाद में मेरी सदगति होनी चाहिए। किसी ने कहा भंडारा करो, महामृत्युंजय जप करो, तीर्थ यात्रा करो, सांगायला लागले आपल्या आपल्या पद्धतीने, म्हणजे आहे की नाही बा। आणि तितक्यात काय झालं, ज्या शुकाचार्यानं या भागवत कथेचं अध्ययन केलं होतं, याचा अभ्यास केला होता, व्यासानी त्यांना हे शिकवलं होतं, आणि 4 वर्ष शिकल्यानंतर शुकाचार्य सांगितलं बेटा जिसको इसकी ज्यादा जरूरत है उसको इसका प्रसाद देना। आणि शुकाचार्य हे शिकून भागवताचा दिव्य ग्रंथ घेऊन या भारताची तीर्थयात्रा करत करत निघाले होते। पैर में चप्पल नहीं, बदन पर कपड़ा नहीं, सर पर बाल नहीं, और हाथ में भागवत का दिव्य ग्रंथ है। शुकाचार्य की 16 साल की आयु है, 16 वर्षाचं वय आहे शुकाचार्याचं। भागवताचा ग्रंथ घेऊन आले कुठे? राजा परीक्षिती जिथे बसलेला आहे तिथे गंगा नदीच्या तटावरती घंटा वाजायला लागला। का वाजतोय? कोणी ब्रह्मज्ञानी बाहेर आला असेल। राजा परीक्षितीने पाहिलं, अरे ये शुकाचार्य, जा इनके चरणों में जाकर के गिर जा, तेरा बेड़ा गर्क हो, बेड़ा पार हो जाएगा। आणि मग शुकाचार्यानं राजा परीक्षितीच्या डोक्यावर ग्रंथ दिला आणि राजा परीक्षितीला शुकाचार्य मुख्य स्त्रोत। शुकाचार्य राजा परीक्षितीला शुक्ताल तीर्थामध्ये वडाच्या झाडाखाली सगळ्यात आधी ही श्रीमद भागवत कथा सांगतात, आणि तीच कथा मी तिथे ऐकली तुम्हाला सांगतोय असं सूत महाराज म्हणाले। इथे पहिल्या स्कंदाला पूर्णविराम आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा स्कंद, एक 45 मिनिटाची कथा बाकी आहे। श्रीमद भागवते महापुराणे प्रथम स्कंदे अध्यायः हरये नमः, हरये नमः। जब तर फिरू फिरू लोकांचे महाराज चला वृंदावनला चला, पण म्हणलं ते झमेले नाही। आता गेलो तर ट्रॅव्हल्सनी जाणार, रेल्वेचा अवघड झमेला आहे आणि खूप अवघड असतं। रेल्वेमध्ये असे माणसं एकदम कडक लागतात, बिलकुल असे पळणारे, कधी रेल्वे पळती कधी थांबती, आपलं वजन घेऊन आपल्याला चढावं लागतं, खूप मोठे झमेले आहेत। पण तरी एवढं असून जोपर्यंत आपले हातपाय ठणठणीत आहेत तोपर्यंत आपण वृंदावनला जावं, आपण काशीला, सगळीकडे जावं। जवळ हे सगळं सिद्ध आहे, परी हात चालावया पाय, तरी तू स्वहित आपले पाहे, तीर्थयात्रा जाया चुकू नको। सूत महाराज 88,000 ऋषींना नैमिषारण्य तीर्थात सांगतात की शुकाचार्य सगळ्यात आधी राजा परीक्षितीला ही भागवत कथा सांगतात, कलियुगात सांगतात, कलियुगाचे 30 वर्ष होऊन गेल्यावर सांगतात, आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपल्यावर 30 वर्षानं सांगतात, सगळ्यात आधी सांगतात। तिथे मी ऐकली आहे। शुकाचार्याला राजा परीक्षितीने प्रश्न केला, चरणामध्ये प्रणाम केला। दुसरा स्कंद, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीमद भागवत महापुराणम, द्वितीय स्कंद, अथ प्रथमोध्याय। राजानं शुकाचार्याला विचारलं, आता काय विचारलं? एखाद्या साधू संताकडे गेल्यानंतर घरचे प्रश्न आपण विचारव का? कोणी येतं आणि फलकट तो संसार, येथे सार भगवंत। साधू संताकडे गेल्यानंतर काय विचारलं पाहिजे आपण? की महाराजजी
आमची आध्यात्मिक उन्नती कशी होईल, आध्यात्मिक प्रगती कशी होईल, ज्ञानेश्वरीचा अर्थ मला कसा कळेल, ओव्या माझ्या कशा पाठ होतील, मला हरिपाठ पाठ होईल का महाराज, मला टाळ वाजवता येईल का हे विचारायला पाहिजे, का हे विचारायला पाहिजे महाराज मी काय करू, आणि मी कोणत्या देवाची पूजा करू. माझ्या मागं खूप झमेला चालू आहे. लोक व्यक्तिगत विचारतात. एखाद्या मोठ्या संताकडे गेले ना तर कधीच असा एकदम ऐसा नाचित सवाल नहीं पूछना. क्यों? भागवत का ये दूसरा स्कंद और पहला अध्याय हमको सीख दे रहा है कि राजा परीक्षित संकट में है. 7 ही दिन उनकी आयु बची है. 7 दिन में वो मरने वाले हैं, शरीर छूटने वाला है उनका. लेकिन तभी भी अपने कल्याण का प्रश्न नहीं पूछा शुकाचार्य को, दुनिया के कल्याण का प्रश्न पूछा, माने कि वरिष्ठ प्रश्न पूछा है. वरीयाणे शते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मवित सम्मतम पुंसाम श्रोतव्यादिषु यप्परः. गुरुदेव, मैं आपके चरणों में प्रणति निवेदन करके ये पूछ रहा हूं कि दुनिया का कल्याण कैसे हो. काय प्रश्न विचारला राजा परीक्षितींनी? जगाचं कल्याण कसं होईल हा प्रश्न विचारला. आणि मग सांगितलं, बाबा भगवंताचं ध्यान केल्याशिवाय जगाचं कल्याण होणार नाही. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में. चाहे बैरी सब संसार बने, चाहे मौत गले का हार बने, भगवंताचं ध्यान केल्याशिवाय माणसाचं खरं सुख नाही, विश्रांतीचं स्थान नाही. या नरदेहाला आलेल्या आहेत, एक काम करा, बस दिवस रात्र भजनच करा म्हटले, देवाची पूजा करा. तुम्हाला जेवढा वेळ भेटेल ना तेवढा देवाच्या कार्यात लावा. जप नाही करू शकत, मग कमीत कमी एक काम करा, टीव्हीवर ते देवाच्या ज्या 2-4 मालिका चालू आहे का गणपती बाप्पाची, ते तरी पहा कमीत कमी. विचार प्यूरी क्या कहेंगे उसको, थॉट प्यूरिफिकेशन, विचार का शुद्धिकरण दुनिया में आवश्यक है. तेच गरजेचं आहे ना. सगळे लोक तुम्ही पहा, सगळे जण टेन्शन मध्ये. आजकाल कोणी पाहिलं का टेन्शन मध्ये चांगले, फक्त तुमच्याच गावामध्ये मला लोक फ्रेश दिसले. काही हो तुम्ही फ्रेश, टाळ्या वाजवले पाहिजे एकदा, खरंच ना. तुम्ही असं व्यवस्थित बसता कथा ऐकायला, म्हणून मला सांगायला बरं वाटतंय. कारण आमच्या तिकडे कथा असतात तर हे श्रोत्याचं आणि वक्त्याचं काही संबंध राहत नाही. महाराज किती लांब असतोय आणि एवढं बसले एवढं स्टे. मग ती आता तुम्ही माझ्या समोर बसलेले, तुम्ही लवकर जवळून दिसताय मला, तुम्ही मला पाहू शकता, मी तुम्हाला पाहू शकतो. सगळेजण फ्रेश दिसतायत, कोई ऐसा मुरझाए जैसा नाही बैठा है. म्हणून विचाराचं शुद्धीकरण असणं हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्हाला झोप येऊ नये, तुम्हाला कंटाळा येऊ नये, तुम्हाला आळस येऊ नये म्हणून थोडं बहुत भजन करत राहतो. आता एखादा भजन पुन्हा तुम्हाला झोपीची डुलकी यायला लागली की एखादं परत टाळी वाजून खाली बसून होऊनच जाईल. उद्यापासून प्रयत्न करू, तुम्ही जर का 7ला आले ना तर 2दा उठवू तुम्हाला, म्हणजे 2दा पावल्या खेळण्याचा आनंद देऊ. पण आता काय ते लवकर मॅनेजमेंटच होईनच ना, ते आपलं जमणच नाही. मागच्या वेळेस तर 7-7:30 उद्या प्रयत्न करू, उद्या खरोखर 7:30ला मी इथे आलो पाहिजे, अशी व्यवस्था आपण करू. सांगितलं भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. आता कसं ध्यान करावं, तर भगवंताच्या ध्यानाचा विचार श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. भगवंताचं ध्यान लागणं एवढं सोपं नाही. एकच माळ जप करतोय आपण, त्याच्यामध्ये आपलं चित्त कधी समजा आपण इकडे देवाच्या पूजेला बसलो आणि देवाच्या पूजेला बसल्यानंतर समजा फोडणीचा आवाज, वास आला, कांद्याचे पोहे चालू आहे घरामध्ये, चहा बनला, बिस्किट, तर आपलं चित्त तिकडं जातं का नाही? जातं. मग काय केलं पाहिजे म्हटले? तसं नाही. याच्या भागवतात सांगितलं, दम्मानं अभ्यास करायचा भगवंताच्या ध्यानाचा. काय करायचा? रोज सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवाजवळ बसायचं, शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, आणि डोळे बंद करायचे. डोळे बंद करून तुमचा जो आराध्य आहे, आराध्य एकच असेल. वैसे निंदा किसी में मत करो, शास्त्र कहता है निंदा किसी भगवान की मत करो, लेकिन श्रद्धा एक में रखो. अपना आराध्य एक ही होना चाहिए. किसी के मेरे कृष्ण हो सकते हैं, किसी के राम हो सकते हैं, किसी के दत्तात्रेय हो सकते हैं, जो भी आपका, किसी का भोलेनाथ हो सकता है. जो भी आपका आराध्य है, आंखें बंद कर लो. आंखें बंद करके उसकी जो छवि है, प्रतिमा, अपने आंखों के सामने लाओ. अब कैसे लाओ? तुमचे डोळे बंद करून सगळ्यात अगोदर तुमची जी दृष्टी आहे ना ती त्याच्या चरणावर घेऊन जा, म्हणजे पायावर घेऊन जा, पायाच्या बोटावर घेऊन जा, नखावर घेऊन जा. तेवढा अभ्यास रोज करा. मग रोज डोळे बंद केले गेले, तुम्हाला ते देवाचे पाय, बोट, नख दिसू लागले की मग थोडीशी दृष्टी वरती आणा. म्हणजे रोज अभ्यास वाढवत जायचा, रियाज, स्टडी टाइम म्हणा हवं तर त्याला, वाढवा दम्माने. वो नजर थोड़ा ऊपर हटाओ, भगवान के पैरों से लेकर के, उनके उंगलियों से लेकर के, उनके नाखाग्रों से लेकर के, वो जो दृष्टि है भगवान के घुटनों तक लेकर के आओ. गुडघ्यापर्यंत आणा, देवाच्या गुडघ्यापासून मांड्यापर्यंत आणा, देवाच्या कमरेपर्यंत आणा, देवाच्या हातापर्यंत आणा, देवाच्या हृदयापर्यंत आणा, आणि मग देवाच्या मुखापर्यंत. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. 14 अभंगाचा नंबर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. 14, 15, 16 नंबरचे अभंग आहेत. सदा माझे डोळे, या भगवंताचं ध्यान
आणि मग त्याचं ध्यान डोळे बंद केल्या केल्या जर का तुम्हाला त्याचं ध्यान यायला लागलं तर समजा तुम्ही पक्के भक्त झाले. स्थूल आणि सूक्ष्म रूप सांगितलं. अगोदर सूक्ष्म रूपाचा विचार करायचा, नंतर स्थूल रूपाचा उपाय करायचा. भगवंताच्या अनुग्रहाकरता काय करावं, भगवंताची कृपा सांगितलं. भगवंताची उपासना केली पाहिजे. उपासनेसी दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा भजावे, सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सृष्टीच्या विषयी प्रश्न विचारला राजा परीक्षितीने शुकाचार्याला. सांगितलं भगवान विष्णू, विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची, मरीचीपासून कश्यप, कश्यपाच्या 13 बायका, देवमाता आदितीला सगळे देव झाले, दितीला दैत्य झाले, दनूला दानव झाले, कद्रूला सर्प झाले आणि विनतेला गरुडारूढ झाले. संसाराचं युटिलायझेशन म्हणजे संसार असा वाढला. सृष्टीचं वर्णन, ईश्वराच्या विराट स्वरूपाचं वर्णन केलं. विराट स्वरूपातून भगवंतानं जगाचं निर्माण केलं. याच्यामध्ये सांगितलं स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ 3 लोक आहे. याला त्रैलोक्य असं म्हटलेलं आहे. स्वर्गलोक हा मृत्यूलोक म्हणजे हे जग, इथं जो जन्माला येतो तो मरतो, आणि खाली पाताळ. त्या खाली पाताळामध्ये 7 पाताळ आहे. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ. वरती स्वर्गामध्ये 7 स्वर्ग आहेत. भूरलोक, भुवरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक, मोहलोक आणि विष्णुलोक. हे 7 लोक आहेत. 7 एक 7, 7 दोन्ही 14. तर सांगितलं खाली जो पाताळ लोक आहे, पाताळ लोक म्हणजे मृत्यू लोकाच्या खाली पाताळ लोक भगवंताच्या कमरेपासून, नीट ऐका, भगवंताच्या कमरेपासून तर पायाचा भाग हा पूर्ण पाताळाचा हिस्सा आहे. म्हणजे जमिनीचा खालचा हिस्सा भगवंताचे दोन्ही चरण आहेत. आणि हे जे मृत्यू लोक आहे म्हणजे हा सगळा संसार म्हणजे 7 खंड, 7 समुद्र, 213 देश आणि जवळपास 750 कोटी लोकसंख्या. हे सगळं काय आहे, हा मृत्यूलोक आणि हा स्वर्गलोक भगवान श्री कृष्णाचं म्हणजे विष्णूचं कमरेपासून तर डोक्यापर्यंतचा भाग आहे. आणि असा विराट स्वरूपाचा भगवंत आपल्या शरीरातूनच या जगाची निर्मिती करतो. ब्राह्मणांना मुखातून जन्म दिला भगवंतानं, क्षत्रियांना या ठिकाणी भगवंतानं आपल्या हातापासून जन्म दिला, वैश्यांना मांड्यापासून जन्म दिला आणि इतरांना पायापासून जन्म दिला असं सांगितलंय. ईश्वराचे 2 विशेष अवतार सांगितले, राम आणि कृष्ण. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे हरि बोल. ओ हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा
सारे अवतार हैं, लेकिन दो अवतार विशिष्ट कहे गए भागवत के द्वितीय स्कंद में, राम और कृष्ण। ये दोनों विशिष्ट अवतार है। भजन गाने का वैसे समय नहीं है, एक बहुत सुंदर भजन है, कभी मौका मिल जाए आगे आने वाले 2-4 दिनों में तो उसको सुना देंगे आपको। बोलो राम बोलो श्याम, बोलो श्याम श्याम राम नाम के हीरे। ये दो अवतार विशिष्ट है। चतुश्लोकी भागवत का उपदेश किया और द्वितीय स्कंद को पूर्ण विराम दिया। श्रीमद् भागवते महापुराणे द्वितीय स्कंदे अध्याय हरये नमः हरये नमः। तीसरे स्कंद में प्रवेश कर रहे। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवत महापुराणम तृतीय स्कंद प्रथमोध्याय। शुक उवाच एवमे तत्परा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावण प्रविष्टेन त्यक्त्वा स्वग्रह वृद्धिमत। भागवताच्या तिसऱ्या स्कंदामध्ये, पहिल्या स्कंदामध्ये ज्या आंधळ्या धृतराष्ट्रानं स्वतःच्या भावाला विदुराला घराच्या बाहेर हाकलून दिलं होतं ना, ते विदुर काका बद्रिकाश्रमामध्ये आले आणि भगवान श्रीकृष्णाच्या सख्या चुलत भावाला भेटले, उद्धवाला। अवतार संपायच्या आधी उद्धवाला ज्ञान दिलं होतं ना भगवंतानं, येतो प्रेम की बा। वही उद्धव हमारे पूज्य गुरुदेव ने लिखा भजन बड़ा विश्व। बंदगी तेरे बस की नहीं है, यह सर दे के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है। जे लोक खरोखर भक्तीन, ज्यांना खरोखर प्रेम करायचंय म्हणले देवावर, ते टाइम विचारतात का देवाला? प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी भक्ति में सुन ले ऊधो, ही तर प्रेमाची गोष्ट आहे उद्धवा। निर्वाज्य प्रेम, ये छठे दिन का प्रसंग है। वो उद्धव और विदुर काका की भेंट हुई, दोनों ने एक दूसरे को गले लगाया, बड़ा आनंद हुआ। भगवान श्री कृष्ण अवतार संपवणार आहेत हे उद्धवाला माहिती होतं आणि संपवला हे विदुराला माहिती होतं। उद्धवाला विदुरानं सांगितलं कृष्णानं अवतार संपला। उद्धव चक्कर आली उद्धवाला, बेशुद्ध पडला। विदुर काकानी पाणी शिंपडलं, उठवलं। बाबा मला भागवत कथा ऐकायची, मैत्रेय ऋषीकडे जा। उद्धवानं विदुराला मैत्रेयाचा पत्ता दिला। आता मैत्रेय कोण आहे? मैत्रेय हे महर्षी वेदव्यासाचे मित्र आहे आणि मैत्रेयाचा तेवढा अभ्यास आहे जेवढा व्यासाचा आहे। गंगा तटावर त्यांचा आश्रम आहे। मी तुला भागवत नाही सांगू शकत, कृष्णाने मला सांगितलं होतं ज्ञान देताना, कोणी येऊ न येऊ माझा एक भक्त येईल, त्याला मैत्रेयाकडे पाठव। आणि म्हणून उद्धवानं विदुर काकाला मैत्रेयाकडे पाठवलं आणि उद्धवाचा निरोप घेऊन भगवान श्रीकृष्णाची कथा ऐकण्याकरता विदुर मैत्रेयाकडे आले। इति भागवतम पृष्ठम क्षत्रा भरता प्रियाश्रयाम प्रतिवक्तो न चोसेह उत्कंठ्यात्मातिरितेश्वर। आणि मैत्रेयाला ते प्रश्न विचारले विदुरानं जे दुसऱ्या स्कंदामध्ये राजा परीक्षितीनं शुकाचार्याला विचारले की ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली। सांगितलं शेषनागावर भगवान विष्णू झोपलेले आहे, नाभी कमलातून कमळ निघालं, 5 मुखाचा ब्रह्मदेव निघाला, पाण्यामध्ये गेला, 1000 वर्ष तपश्चर्या केली, माझ्यापेक्षा श्रेष्ठ विष्णू आहे हे त्याला कळालं। आणि मग तपाच्या द्वारे ब्रह्मदेवाला कळाले की माझ्यापेक्षा श्रेष्ठ भगवान विष्णू आहे। आणि मग ब्रह्मदेवाला भगवान विष्णू उत्तरदायित्व दिलं, तुम संसार बनाव, सृष्टि का सर्जन करो। ब्रह्मदेवानं सृष्टी बनवली, त्यामध्ये सगळ्यात अगोदर त्रैलोक्य बनवलं, त्याचे आयुर्मान ठरवलं की कोणतं लोक किती दिवस अस्तित्वात असेल। वरती स्वर्ग, मुख्य 7 स्वर्ग, त्याच्यामध्ये हा मृत्यूलोक आणि खाली पाताळ। आणि या त्रैलोक्यामध्ये सगळ्यात आधी भगवंताचा वराह अवतार झाला। बोलिए वराह नारायण भगवान की जय। निशम्यंबाच वदतो मुने पुण्यत्तमान् नृपः भूयं प्रपच्छ कौरव्यो वासुदेव कथा। भगवंताचा वराह अवतार झाला। आता का झाला त्याचं कारण असं सांगितलं श्रीमद भागवतामध्ये। कश्यप महाराजाच्या ज्या 13 बायका आहे, त्या 13 बायकामध्ये राक्षसांची आई होती दिती। त्या दितीने काय केलं, आता या सख्या 13 बहिणी सख्या 4थी आहे। दितीनं पाहिलं की माझी मोठी बहीण जे आदिती, आदितीला सगळे देव झाले,
मग ते आदिती सारखे पोरं मलाही भावं असं तिला वाटलं, म्हणून ती स्वतःच्या नवऱ्याकडे गेली. बरं गेली तर हरकत नाही, पण चुकीच्या टायमाला गेली ना. संध्याकाळचा टाईम आहे. इकडे काय करता संध्याकाळी? झाडू मारून घ्यायचा 5:30ला, 5:45ला दरवाजा उघडा ठेवायचा, दिवा लावायचा, तुळशीला दिवा लावायचा, हरिपाठ म्हणायचा, असं आहे ना. हे संध्याकाळची वेळ, कश्यप महाराजांची नदीवर स्नानाला जायची वेळ. आणि दितीनं 2 पुत्र द्या स्वामी, मला 2 पुत्र द्या, मला 2 पुत्र पाहिजे अशी मागणी केली. आता पत्नीची इच्छा न पूर्ण करणं याला ब्रह्महत्येचा दोष सांगितला आहे शास्त्रामध्ये. घोड्यावरही बसू देत नाही शास्त्र, पायी चालू देत नाही, अवघड आहे. तळपायची आग मस्तकाला गेली. हिची जर का इच्छा पूर्ण केली तर माझं स्नान संध्या राहून जाईल, आणि जर का मी स्नान संध्याला गेलो तर हिची इच्छा पूर्ण न करण्याचं पातक लागेल मला. पत्नीला अर्धांगिनी म्हटलेलं आहे. त्यांची तळपायची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी श्राप दिला. कोणाला? स्वतःच्या बायकोलाच. तुला एवढी अक्कल नाही की कोणत्या टायमाला काय मागावं? जाय, तुला 2 पुत्र होतील, पण दोन्ही पुत्र राक्षस होतील, आणि त्या दोघांना मारण्याकरता भगवान विष्णूंना 2 वेगळे अवतार धारण करावे लागतील. अहो हे असं काय करता? असं कुठं श्राप देत असतात का? अहो ते काय माझे एकट्याचे पोर आहे का? तुम्ही त्यांचे बाप होणार आहे ना, तुमची बदनामी होईल ना. आता काहीतरी बदलून द्या. नाही दिलं म्हणले मी. आता संतांचा राग हा क्षणिक असतो, त्याच्यामध्ये कल्याण आहे जगाचं. दुष्टाचा राग मरेपर्यंत जाणारा नसतो. दुष्टाचा आशीर्वादही काही कामाचा नाही आणि श्रापही काही कामाचा नाही. दुष्टाचा श्रापही लागत नाही, आशीर्वादही लागत नाही. दया आली आणि मग ते म्हटले, तुझं जे दुसरं पोरग असेल हिरण्यकश्यपू, त्या हिरण्यकश्यपूला 4 पोरं होतील ना. 4 पोरापैकी राध, अनुराध, सरद आणि प्रल्हाद हा राक्षस कुळाचा उद्धार करून टाकेल असा उच्चार केला. म्हणून दितीला 2 पोरं झाले. त्या 2 पोरापैकी हिरण्याक्षानं पृथ्वी चोरली, आणि पृथ्वी चोरून पाण्यामध्ये बुडवणार, तर त्याला मारण्याकरता भगवान वराह आले. पण हे कोण होते तर सांगितले, हरीचे द्वारपाल होते जय विजय. सनकादी कुमारांना यांनी दर्शनाला जाऊ दिलं नाही देवाच्या, म्हणून सनकादी कुमाराने यांना राक्षस होण्याचा श्राप दिला. तुम्ही राक्षस व्हा म्हटले व 3 जन्मात. भगवान विष्णू म्हणले, काय केलं हे? राक्षस लोक सुखानं जगू देतात का गावात? कुठेही असू द्या, एकही राक्षस असलं डोक्याला ताण आहे की नाही? बाकीचं सांभाळणं. एक सडका कांदा पुऱ्या साडीला सडवतोय, बरोबर आहे का? कांद्याच्या चाळीमध्ये एक सडका कांदा राहू द्या, सगळ्या कांद्याला सडवतय ते, त्याला काढून नाही फेकलं टाइमात तर. अहो हे काय केलं? भगवान विष्णू म्हणले, अहो देवाचा दरवाजा भक्ता करता उघडा राहिला पाहिजे, आणि म्हणतात आमच्या आमच्या आदेशिवाय तुम्ही देवाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. आम्हाला राग आला आणि म्हणून आम्ही यांना श्राप दिला की 3 जन्मात तुम्ही राक्षस व्हा. अहो काय हरकत आहे? तुम्ही यांना श्राप दिला, मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. विष्णू म्हणले, कोणाला? सनकादी कुमारांना म्हणले, तुम्ही यांना श्राप दिला, मला त्याचं वाईट वाटत नाही, पण हे राक्षस होतील आणि आमच्या साधू संतांना त्रास देतील, काहीतरी बदलून द्या. आता देवाला दया आली, कारण दुष्ट लोक चांगल्याला त्रास देत असतात नाही का? अहो हे दुष्ट होतील, मला याचं दुःख नाही, पण चांगल्याला त्रास देतील ना. ते भजन पूजन करू देणार नाही चांगल्या लोकांना, काहीतरी बदलून देतात. मग देव सनकादी कुमार म्हणले, वारकरी होता का वारकरी? ते म्हणले, ते काय असतंय? वारकरी म्हणजे आळंदीला जाणं, इंद्राची आंघोळ करणं, चमन गोटा करणे, चपाती करणे, केस काढून टाकणे, नवरत्न तेल लावणे. अरे बाप, असं आहे? ये तो बहुत बडा लंबा प्रोसेस आहे. आणि वारकरी होणं म्हणजे काकडा करावं लागेल. सकाळी उठून उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजनांची साऊली, येई धावोनी स्मरताची, पंढरपुरी जय भीमा करी, सुंदर मनोहर गोपी, दोन्ही करते बोनिया करी, भेटीसाठी निष्ठा किरीट कुंडले मंदिर, श्रीमुख अति सुंदर शोभ, गळा वैजंती पाठ करणंच अवघड आहे. म्हणले स्वरात आलात केव्हा बसव याला. आणि काकडा आणि हरिपाठ नको नको, आम्ही राक्षसच होतो म्हणले. कारण की नको म्हणले बा. ते म्हणले वारकरी झाले तर तुम्ही 7 जन्मात मुक्त होता भक्ती करून, आणि राक्षस झाले 3 जन्मात मुक्त होतो. नाही, राक्षसच होतो म्हणले आले, आणि मग हेच राक्षस झाले. जय विजय. पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा रावण कुंभकर्ण, तिसरा वक्रदंत शिशुपाळ.
हा हिरण्याक्ष यानं गायरूपी पृथ्वीला चोरलं. पृथ्वीचे दोन प्रकार आहे, स्थावर पृथ्वी. स्थावर पृथ्वी म्हणजे ही सगळी पृथ्वी ज्याच्यावर जग आधारलेलं आहे, आणि जंगम पृथ्वी म्हणजे गायरूपी पृथ्वी. गायरूपी पृथ्वीला चोरलं, त्याची घोंगडी घडी केली, त्याला काखेत दाबलं आणि पाण्यात नेऊन बुडवलं. संध्याकाळची वेळ आहे, सगळेजण ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव प्राणायाम करत होते. प्राणायाम म्हणजे उजवी नाकपुडी बंद केली, डाव्या नाकपुडीतून श्वास घेतला आणि मग डावी पण बंद केली, उजवीतून श्वास सोडला. संध्याकाळच्या वेळेला ब्रह्मदेवानं जो श्वास सोडला, त्या श्वासाच्या सोबत भगवान विष्णू बाहेर पडले. म्हणजे ब्रह्मदेवाच्या नाकातून भगवान विष्णूनं वराहाचा अवतार घेतला. सूक्ष्म रूपानं मच्छरा एवढा आकार आहे भगवंताचा. हेच भगवान वराह झाले. बोलिये वराह नारायण भगवान की जय. आणि या भगवान वराहानं ज्या दुष्ट हिरण्याक्षानं गायरूपी जंगम पृथ्वी पाण्यामध्ये बुडवली, तिला आपल्या दोन्ही दातावर धरलं आणि ब्रह्मदेवाला दिलं आणि हिरण्याक्षाचा वध केला. याच्या करता हा वराह अवतार झालेला आहे. आणि भक्ति रस के बाद सीधा आरती में प्रवेश करेंगे. हो शाम तुझे मिलने का सतसंग बहाना है, शाम तुझे मिलने का सतसंग बहाना
वृंदावन बिहारी लाल की जय, श्यामा श्याम की जय, लाडली लाल की जय, युगल छवि की जय, दाऊ दयाल की जय, जमुना महारानी की जय, गोपो के इकबाल की जय, नंदा के लाल की जय, आज के आनंद की आरोरधिक्यम मह प्रतिगृहताम मह लावा गंध लावा माल करना। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकांक्षः मंगलायतनो हरिः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते। आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, जंती माला बजावे मुरली मधुर बाला, श्रवण में कुंदन झलकारा, नंद के श्री आनंद मोहन व्रज चक्राधिकार रमण बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आगे, लतन में ठाड़े बनमाती, भ्रमरसी कस्तूरी तिलक, चंद्रसी झलक, ललित छवि श्यामा प्यारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट विलसे, देवता दर्शन को तरसे, गगन से सुमन राशि बरसे, बजे मूरत मधुर विरत वालनी अतुल रस गोप कुमारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट विलसे, देवता दर्शन को तरसे, गगन से सुमन राशि बरसे, बजे मूरछंद मधुर मिरत वालनी अतुल रत गोप कुमारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की।
जटा के रहे अघ चरण छवि श्री बनवारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी श्री गिरिधर चमकती उज्ज्वल तपरे बाज रहे चहो दिशि गोपिकाल देवकी छप भक्ति श्री गोपी कुमारी आरती कुंज बिहारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी। कपूर लगा लीजिए। हे